चल आता आपण कुठे निघालोय? कुठे जातो आपण? रानात. आणि हे झेंडूचं झाड लावायचंय आपल्याला भवानीच्या तिथं सापडलेलं. चला. हो. चला. आणि चिका आत्ताच एका स्कूटीवर बसून गेला. गेला रे? होय. त्या तिकडच्या आजोबांच्या काय? हा. स्कूटी दिसला तर चिकू दिसला तर स्कूटी थांबवली. चिकू बसला आणि गेला. मग चला आता जाऊया आपण पण. चल. तर आपला चिकू कुठल्या स्कूटीवरून आलाय ग? ब्लॅक. या ब्लॅक कलरच्या स्कूटीवरून आलाय. ती काय रोजच ती मामाने. होय ना? होय. तर बघूया कुठं आहेत चिकू शेठ. तर त्यांच्याच मागणं आहेत अजून. दिसल्या त्यांचं शेत पण इथंच आहे ना. तिथं राजा साहेब आहेत. हो ते तिथं आहेत. आणि चिकू त्यांच्या मागण्या. आपण चिकूला हाक मारूया का? चिकू हो काला नाही त्यांच्या मागणं गेला. चिकू आहे. ती आत गेलेत ना उसात. मी हाक मारते त्याला. फक्त राजाची भीती वाटते की ग. आता बघूया चिकू आपल्या शब्दाला मान देतोय का? राजा कसा बघतोय. राजाची काही शाश्वती नाही. चाव पण शकतो, अंगावर येऊ शकतो चिकूच्या. चिकूला मारतो पण कधी कधी चावतो. ए आलाय राजा आलाय श्रीषा तुझ्या अंगावर. अगं होय की ग. सरक बघूया बाळा. काय झालं राजा? काय अगं लय छोटस आहे पण सेम मम्मी सारखं आहे. सेम मम्मी सारखं. थांबकी बाहेर येते का बघे. बाहेर बोलवलेलं. हे पण तिचीच पोरगी आहे. सरक. चिकूला म्हणजे तांदल. थांब त्याला बाहेर उड्या. तुझं काय आहे रे? सरक. लावखडी. हा दे घे उचलून त्याला. ओक्तीची मम्मी आल्या. काय नाही. अगं असू दे की. कसं धरते तुला माहित आहे का? कसं? ही धर. अशी घ्यायचे. चिंडुकल्याला अरे आले आले आले. त्याला त्रास नाही झाला पाहिजे. जशी तू मनी माव घेतेस ना. हा सेम तस. अरे व्हिडिओ तर बघ. हसतोय अगं. म्हणजे कोण गो मम्मी कोण? माझी मम्मी कुठं? चॅप्टर आहे ग. चॅप्टर. तिकडं कोण आलंय? चॅप्टर. ए नको आला कशाला. चॅप्टर. आणि ही एक माझं बाळ आहे. मला चाटतो, माझं लाड करतो. घाण बघा पाय बघा पाय. रायात गेलो तर ही छोटस बाळ. मी नाही जबर बोलत. बघ एवढं घाण कोण होऊन येतं का? मी नाही जबर बोलत. कारण की बघ की ग. तुम्हाला सांगितलंच का नाही मोठा मोबाईल ठेवून येऊ. तेव्हा आलाय माझं काही लक्ष नाही बर का. डायरेक्ट अंगावरच येऊन बस. चल चिकू चल बाहेर. आणि खाड केलं का नाही तर लगेच येत. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची. श्रीषा कानातलं दाखव. तर मनाली ताईंनी जे कानातलं दिलंय. एक मिनिट. ते दुसऱ्यांदा घातलं. श्रीषानं पहिल्यांदा ज्या वेळेस दिलेलं त्यावेळेस एकदा ट्राय केलेलं आम्ही. आणि आता हे दुसऱ्यांदा घातलंय. आणि आता तिने सकाळपासून घातलंय. ते अजून तसंच आहे.
आता मी उद्या स्कूलला घालून जाणार आहे. जाणार आहेस? मग ओके, दाखवायला नको मी. मैत्रिणीच नाही काय? चला पिल्लूची गाठ घेऊया आणि मग झाड लावूया. पिलू झोपला का तू? आज भरपूर चालून आले बाळ, म्हणून बाळाची एक पी. वैरण वगैरे वगैरे आवरून खाऊन पिऊन ये इकडे जाऊया. अगं भ्या काय सुद्धा करत नाही तो. ये इकडं, ये तिकडे. काय झालं? ह्यांचा फोन आलाय भैयांचा आहे. काय म्हणतात भैया? गेली ती म्हणलं. तर भैया सकाळी गेली ती, आता 5:30 वाजले असतील हे ना, अजून आलेलं नाही ती. आणि रानात काम चालू होतं आणि भैयांची लागली झोप. आता बघूया भैयांचा फोन आलाय, भाऊजी आई आहेत का म्हणून. बाळा काय? चला झाड लावायचंय झेंडूचं. कुठं लावावं? हा तीच की, म्हणजे आपलं फुलं बिल आपली कोणी चोरायला नको. नाही तिकडच्या साईड ना आहे जरा जागा, बघते. आळू जगलाय. हो भैया आता म्हणलं काय? आता सकाळपासून कामात आहेत है ना. सगळा पाला झाला ना? झाला. तर उद्याच्याला मागचं मिशन. भैयासनी फोन केला, म्हटलं भैया सुट्टी व्हायचंय. नाही आओ याला लागलोय आज. माझं मी सकाळी करणार आहे, एकटा काढणार आहे. नाही घरी गेलं म्हणलं जेवण आलो. 1-1:30 पर्यंत होतात काय? मग तोवर काय पाला लावत होतात? नाही मग पाला आम्ही 2 वाजल्यापासून चालू केला. आई आल्या. हा आणि आम्ही आई आणि डेपुटी जाऊ. मग तुम्ही 1:30 पर्यंत भैयाने तुम्ही काय केलं? आम्ही बैल चालवली, बैल बाहेर होते, आत घेतली. हा झालं. बाकीचं सगळं बघितलं व्हिडिओ ब्लॉगिंग करताय की छान. तुमचा एक चॅनेल भैयांचा एक चॅनेल चालू कर. का हो? कमेंट पण आल्या तर भैयासने एक चॅनेल काढून द्या. आता भैयासने आल्या विचारूया चॅनेल काढूया का म्हणून. भैया काय म्हणतात बघूया. चला तर जाऊया आणि ह्या रानात जाऊया. ह्या रानात थोडंसं खाली गेलं की आपल्यात केलेत भाज्या. म्हणजे श्रावण घेवडा, भुईमुग केलाय, कोथिंबीर लावल्या, मेथी लावल्या. तर ते आल्या का बघूया. चल चिकू, चिकडू. श्रीषा तिला आत ठेव. आणि चला जाऊयात. साहेब माझ्या पुढं. आणि ही काढायची ओ बैरण सगळी. ही रान मोकळं करायचंय. बाईक आलेल्या खाली ग भाज्या बघायला. नाहीच येत? राहू दे बाळा, जा बस जा. टिकीला घेऊन तिला फिरव म्हणजे ती तुझी लाड करते बघ. आणि ढुंब्यावरनं चालते कारण की इथं खाली ऊस आहे. आणि आपल्या ह्या रानात एवढी तांदळाची भाजी ती की बास. भांगलताना भरपूर सापडती, पण ती सगळी निघती, त्यामुळे आपल्याला खायला भेटत नाही. आणि ऊस उगवून आलाय. जी आपली लागण केलेली ती लागण उगवून आल्या. मी कालपासून म्हणत्या खाली जायचं आणि आपलं जे लावलेत म्हणजे ह्याच्या शेंगा वगैरे, काही श्रावण घेवडा, नंतर कोथिंबीर, मेथी, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं. तर चला आता जाऊया आणि बघूया. आणि चालायला लागते कसं बघा. एक पाय इकडे, एक पाय इकडे, एक पाय इकडं, लांब लांब. चला आता तिथे गेल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते. वैशिष्ट्य काय, इकडं भरपूर अशी मोठी मोठी लागण उगवल्या, पण इकडं नाही. ह्या पटक्यात म्हणजे ही म्हणजे ह्या एकाच लांबड्या रानाचं शेताचं असं एका ह्याच्यात प्लॉटमध्ये रूपांतर केलंय. मग हा एक प्लॉट आणि हा एक प्लॉट. तर ह्या प्लॉटमध्ये जिथं आता आपल्याला भुईमुग दिसतोय, बऱ्यापैकी भरपूर मोठी मोठी अशी लागण उगवून आल्या.
पण वरच्या प्लॉटमध्ये नाही. मग मला वाटतंय ह्याच्यापेक्षा जास्त खालच्या प्लॉटमध्ये उगवून आला असणार आहे 100%. आणि आता असं आहे की मला माहीत नाही नक्की कोथिंबीर मेथी कुठं लावल्या, तर मी आधी ती बघून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. पण लागण बघू शकताय, सगळीकडचा डोळा चांगल्या पद्धतीनं उगवून आलाय ऊसाचा. चला आता मी कोथिंबीर ती कुठं लावले ते बघते. आणि ह्या सरीला तर एक नंबर लागण उगवून आल्या एक सारखी तिथं. चला आता बघूया माझा बॉडीगार्ड चिकू. बॉडीगार्ड चिकू, कुठं लावल्या कोथिंबीर मेथी सांग मला, आज जायला पाहिजे. आता मी भरपूर लांब आल्या, तुम्ही बघू शकताय. आता म्हणजे वाईच कमी मध्यभागी आली मी आपल्या ह्या शेताच्या. त्या तिकडं आणि त्या तिकडंपर्यंत मध्ये. पण मला काय अजून टोकलेलं सापडलंच नाही, तर पलीकडे जाऊन बघते पाक त्या तिकडं हाय का टोकलेलं. आणि ही चिकू शेट बघा नुसत्या उड्या. मला माहीतच नव्हतं की नक्की कुठं लावलंय ते. तर मी आत्ता फोन केला ह्यासनी आणि ह्यांनी सांगितलं की पाक खाली ऊसाच्या साईडला लावलंय. आणि हे बघा चिक्याच्या मागणं आलाय. आणि आपल्याला फायनली आपली मेथी कोथिंबीर सगळंच सापडलेलं आहे. ते पण पाक शेवटच्या टोकाला. दम भरतो म्हणजे वरच्या साईडनं खाली असतो पर्यंत. कसं दिसतंय इकडे एवढा भुईमुग. आणि इकडं आहे आपला श्रावण घेवडा. छान आलं, एकदम छान. आणि आता काय माहित आई बाया. आता बघूया कोथिंबीर कुठं लावले ते. चिकू बघा पक्ष्यांच्या मागे लागतो. खुळ प्रामाणिक. म्हणजे मी सगळीकडे आता बघितलं पण मला काय नाही कोथिंबीर आणि म्हणजे मेथी कुठे लावले ती नाहीच घावलं. काय माहित कुठे लावले काय कळना. आणि आता आपण बरोबर कोथिंबीरचा आणि मेथीचा शोध घेत खालच्या टोकाला आलोय. खालच्या टोकाला तरी पण अजून नाहीच. बहुतेक ही लागण आहे ती सांडवायला लागते कारण बरेच ठिकाणी उगवलेलं नाही. आणि काय माहित एखादा डोळा लेट उगवतो इथे. चिकू शिकारी. आपण आलो आपल्या रानाच्या शेवटच्या टोकाला. इथं शेवटचं टोक. आणि इथं आपला ऊस. आणि भरपूर छान छान हराळे आहेत.
तर मी हराळी घेते, कारण उद्या संकष्टी आहे. आत्ताच नीट करून ठेवते. एकतर माझं काम झालं आपलं चांगलं, एवढ्या खाली आल्यासारखं एकदम स्वच्छ आणि फ्रेश हराळी. चला मी आता ही हराळी घेते. बास आपल्याला हराळी एवढी. आणि आता जाऊया आपण परत. पण जाता जाता एकदा बघूया पुढच्या साईडला आहे का, नाहीतर मग नाहीच. आईरिसनी विचारून तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. चिकूच्या मागं लागले ही कुत्रं मगाचपासनं, आणि चिकू हळूहळू हळूहळू त्याच्या जवळच जाणार लाडी गुडी लावायला. ए चिकू, मी जाते बघ. चिकू लय चॅप्टर आहे. चिकू आलायस का? ए मी जाते. गाण्यात मधोमध चालायला कशी पाऊलवाट केल्या बघा. अरे चा, चला. आणि ऊस केला म्हणजे लागण केली आपण, तर लागणीचा डोळा उगवलेला नाही एवढा, एवढा ही वर टाकलेला छान उगवून आलाय ऊस. आहे का वरच्या वर पडलेला. तर कुठेतरी हे तर होतील ह्यांनी. माझ्या हातात अजून एक ऊस आहे, ऊसाची कांडी, ही पण नाही उगवून आलेली. चला आता जाऊया आणि झेंडूचं झाड लावूया. हाडे हाडे म्हणता बघा चिकू कसा कर. हाड श्रीशानं हाडे म्हणल्यावर श्रीशा आली. चिक्या खाणार मार त्याचा. बाळा खाली ऊसाचा डोळा बघ. बाजू बाजून चाल, एका बाजूनं ही असं ह्याच्यावर चाल्या डोंब्यावर. ऊस उगवून आलाय ग, त्याला डोळा म्हणायचा असतो. त्याच्यावर पाय दिलास कोंब मोडला तर आपला ऊस खराब होतो. चल आता लावूया झाड. का मला वाटलं की तू हा मला वाटलं की तू घरी. मी कशाला घरी जाते, मी पाक खाली गेलेली. अगं कोत नाही चिकूला ग, सगळं रान सुकलंय. फक्त एकच दिवस सगळा पाऊस पडला. 2 दिवस थांबलाय पाऊस. तर बघ आता हे चिक्याला काही गरज आहे का ग त्याच्या मागे लागायची. ही बक्की बक्की नुसती मस्ती पाहिजे असते ह्याला करायला. आता 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 घावला आपल्याकडे. बघते या लवकर चिकू. ए हाडे आये चिकू, चिकू ये की. आणि जाणार लय वांडायचं. आणि चिकू असं पळायला लय कोल्ह्यासारखा वाटतो का नाही. अगं तो चिकू आपला रेसर आहे. रेसर आहे ना.
हो चला चला ना मोठा झाल्याकडे मध्ये टाकू आताच घालूया की. घालूया बघूया कसं करते. बघूया काय करते. कसली पळणारे असतात माहितीये का, ती वेगळीच असते त्यांची जात. एवढी लांबडीच्या लांबडी उंच आपल्या कमरे एवढी. चला आणि ते आपल्या डाळ इथं लागते तिथं बरोबर माझे एवढे. हो चल जाऊया बाळाने. हा माझे एवढे. चला झाड लावूया. बाबा आपण थोडी चिकूची पण उंची वाढवू शकतो. नाही आता चिकू बाळा तसा नाही. चिकू आपला छान छान आपल्यापाशी राहणार आहे. पिलू आता मी लावणार आहे झाड. चिकिया भिली की तुला. होय अगं उकरायला काही घेतले बघा. आणि खिरा सगळं सुकलं. कठीण झालंय ग. आता खुरप कुठंच घावं ना मला. बाळा सोन चाफा आहे. इथं सगळं शेवाळ. तिथं सोन चाफा आहे आणि सोन चाफ्याचं फुल. कोण उपटून तर हात काढ. एवढा झूमिंग कशाला केलं. कोण उपटून तर नेणार नाही ना. एवढं मोठं झाड नाही सोनचापा. नाही बाळा कोण नेते. आता हा सोनचापा उगवला कडाय तर मी रोज स्कूल मध्ये घालून घे. हो वाकड कुठलं पाडेल की. त्या डबरा कसा पडतोय. कसा आहे खुरप्यापेक्षा हे छान वाढायचं. तेच की. इथं गुलाबाचं झाड आहे. कुठं आहे. तिथं इथं. आणि कमी ना ही हे पेरूचं झाड आहे. तर 3 झाड आहेत आपल्या जवळ. मग आपण सेपरेट लावूया ग. एक इथं 3 आहेत. 3 आहेत तर आपण सेपरेट लावूया. हा आणि ह्याला आणून आपल्या गाईचं शेण घालूया. हा शेण घातल्यावर छान उगवतं. हो ओके. हा इथं लावतो. इथं लाव. इथं लाव. इथं ना. हा नको ना इथं लावूया सरळ एका रेषेत थांबूट. आता ह्याला काय हे पण काम करायला लागलंय काय बसण्याचं. हो शेट. रक्षण करतोय हा चिक्या. ठीक आहे आपलं. ए बाई पेरू दाखवते मी. हे बघा आमच्या झाडाला कशी पेरू उगवून आले. लय मोठं उगवलेत ग. मी झाड बसलेली. ह्या खाली झाडे ठेवली त्याच्या. अगं मी बसली नव्हती. ओके. बघ थांबा मी शेण घेऊन आले. तोवर व्हिडिओ बंद कर. तर बाबी आता काय घेऊन आलास. तर मी आता शेण घेऊन आल्या. आणि शेण मी आता ह्याच्यातनंच आणलंय कारण हाताने शेण काढायची सवय गेल्या. वास राहिला येणार हातात वास राहिला तर परत काही जीव काय होतं परत. वास आला की जीव वाटत नाही. पहिली मी हाताने शेण काढायची पण आता कालांतराने तर सगळ्या सवयी मोडलेल्या आहेत माझ्या. तर ह्या शेणानं कसं आहे. आपले तुळस कशी आल्या. तुळस आहे नाही. हा तुळशीत ही घातलेलं शेण नंतर गोमूत्र. मग याच्यात पण गोमूत्र घालूयात. घालायचं हळूहळू बाळा. आणि आता आपण काय घालूया झाडासनी. पाणी.
थोडं थोडं घाल. साईडला बघ. सीताफळ. आई गो कशी भेली बी बाळा ग. सीताफळ लागलेत आपल्या झाडाला. अजून बारकेत बाळा. ही काळ पडलं बघायचं बघ. मग होत नाहीत ग. ही काळ पडलं का नाही ह्याच ही समजायचं पिकणार आहेत. आणि पहिलाच भार आहे आपला सीताफळ. तोडायचं नाही ग. बघायचं. बघ छोटी छोटी पण लागायला लागलेत एकदम छान छान. कितीच राह वाटते का नाही. आणि अशा पद्धतीनं एका लाईन मध्ये 3 झाडं लावून झालेली आहेत. आणि इथं आपली आळूवडी ही. ॲलोवेरा. काय बोलतेस. ॲलोवेरा काय. प्रिशा ॲलोवेरा. बर ॲरोवेरा तर ॲरोवेरा. ॲरोवेला हा ॲरोवेला काय ॲरोवेला येतो काय. तर ॲरोवेला बघा. आणि ही आळूवडी. तर जी पहिलं मोठं पान होतं ती म्हणजे असं सुकल्यासारखं झालंय. पण जी छोटं वाला आहे ते छान वर आले. आता बघूया. हे पिकायला लागले. हा ती पिकायला लागले अगं. बघ की मग झाले का. बघते थांब. वरच्या साईडनं काळ काळ. बघा बघा कोण आलंय. चक्क तुमचं आगमन झालेलं आहे 7 जोडीचा चॅनेलच्या व्हिडिओ वरती. काय नुसतं फिरा काय फिराय तर वाईस कष्ट तरी म्हणलं. आज आपण पहिल्यांदा एवढी गाडी चालू. तुम्ही सगळी ड्रायव्हिंग तुम्ही केली. वा वा. हायवे असेल ना. दाजी म्हटलं घे तर घे. जायलो चांगली जमते. काय ग पिकलाय का. तिला चिक्कू सीताफळ दिसलेत. जोड कुठं आहे. कोण. आज भैयाने केल्या करामत. काय आई भाऊजी आणि गोंडा दादा दिवसभर इथं काम करतील शारानात. आणि भैया गेलत घरला. बैल बाहेर होती ती आत घेऊन. आणि जाऊन झोपलतच. आई ती इथं 5 वाजेपर्यंत होत तरी आलं नाहीत. आणि आत्ता आलत. आणि गोंडा भाऊनं लय काम केलं म्हणून काशीगावला गेलीत त्यासनी घेऊन फिरायला. होय कशावर आपल्या चार्जिंगच्या गाडीवरनं. गोंडा भाऊनं काम केले म्हणून. हो का भैयाने आज काय हातच लावलेला नाही तर. गोंडा भाऊला कंटाळून काशीगावला गेले. हा म्हणजे आईनी फोन केले 2 वाजेपर्यंत भैयासने. भैया जीवन आलो म्हणून गेलत. ती घरात जाऊन झोपलं. ती 4:30-5 वाजता सुटली. बाबा झोपला उठत नाही. पहिल्या उचला लहानपणा उचल तेव्हा. आई खरं जराशा डिसअपॉइंट झाल्यात त्यांच्यावरती. उद्या म्हटलं असेल. उद्या त्यासनी सांगा इकडे येऊ नका. मी एकटा सगळी घाण काढणार आहे असं म्हटलंय. हो. काय बघूया. भैयासे म्हणलं बघूया. ठरवलं का नाही. बघूया की ठरवलं तर. ठरवतो. हा ठरवली सुट्टी देत नाही. बघूया का आता. बघूया तुमचे शब्द आणि भैयांचे शब्द. हा कुठली घाण काढली. घाण काढणार भैया उद्या इथली. अहो हे सगळा सरी पाला घातलेला दिसतोय का. चालू केलं. ओ हिला सांगा की अडचणीत जाऊ नका. विषय काय आहे. हा भाजीसाठी आपल्याला काय मला डोसक चाललं. आता बाहेरला पण नेऊन चालणार नाही. इथले अंगावर. होयच की एकमेव पर्याय. रणजित भाऊजी यांचा फोन आलेला काय. कुणाचा मोबाईल इथंच होता बेडकचा. आणि आडक बेडक आपल्या फॅमिलीला समजलंच नाही. आडक बेडक म्हणजे कुठं आहे. कुणाकडे घेऊन निघालाय तुम्ही बाजीला. जिथं बकासूर देवाला दाखवलं तिथंच. पण त्यांचं एकच कमेंट आहेत आजच्या ह्या व्हिडिओला की दादा कुठं नेऊ नका. जिथं आपल्या बकासूरला दाखवले तिथंच. तर त्यांच्या लक्षात आलेलं नाही तर आपण तिथंच जाणार आहे. बकासूर दाखवलं पण त्यांना आडक बेडक नाव माहित नाही ना. फक्त बकासूरला दाखवलेलं डॉक्टर.
अडक बेडकच की मग हा नाही हो आपल्याला फॅमिलीनच नंबर दिलाय ना. बरोबर आहे ना का? हो मला फोन लावलाय तुम्ही. ओ हिला पेरू द्यावं एक काढून पिकलेला. तेच की फोन करतो मला व्हिडिओ पाठवलेला तुम्हाला भाजी तिथे. उद्या किती वाजेपर्यंत असताय तुम्ही? उद्या परवा या सकाळी 7:30-8 वाजता. तुमच्या गर्दी झाली भरपूर. खायला तोपर्यंत खिताब ते होतो काय सुद्धा होत नाही तुम्हाला क्लिअर करून देतो. काय टेन्शन घेऊन आला. होय ते पायाचं पण बघशील ना. सगळं किती किलोमीटर आहे तर इथलं? तुमचं गाव कोणतं? 70 व्यक्तीच्या. बरोबर मला तुमचं लोकेशन पाठवताय का? म्हणजे उद्या नाही जोडणार. नाही उद्या भरपूर आहे तो. आज रविवार सुट्टी असते. हा आता पुणेवाली ते निघलेत तिथून. निघालेत काय? गर्दी असते सगळी. व्हिजिट फी किती आहे? बरोबर व्हिजिट फी किती आपली? प्रॉब्लेम म्हणजे सांगणार नाही काय झाले. बरोबर चालतंय. तरी अंदाजे ते म्हणजे त्यात सगळं चेकअप करायचं आहे. सगळं चेकअप करून ट्रीटमेंट करणार का तोडणारी माणसं आहेत. हा ते खाली बसायला बघितल्यावर सांगणार. चालतंय सर. फक्त विषय काय माहितीये का? भाजीला लय ट्रीटमेंट केली आम्ही पहिल्यापासून. फक्त ते काय बाहेर जायचं थांबणार. ते पायात जरा प्रॉब्लेम वाटतोय आम्हाला. डाव्या पायाचा. ते कळलं ना का तुम्हाला तिथं आणलं? लक्षात येते आणि हो बाहेर जातोय. स्पीड आहे भरपूर त्याला. लय स्पीड आहे त्याला. चोळून घेतला ह्याच्या आधी एकदा. नाही तुमच्यापासून होणार नाही. त्याच्या मानत फॉल्ट आहे. त्याला कळ आल्यावर तास सोडतोय तो. बरोबर ते फऱ्यानंच ओढतोय बाहेर. हा मानत आता तुम्ही व्हिडिओ बघितला बैल तुम्ही टाकलेला मी. हा त्याच्या मानत फॉल्ट आहे तो. बरोबर चालतं. आणि मला युट्यूबचा व्हिडिओ करायचा होता. तिला घेतला की तुमचा बैल तास सोडणार नाही. एक नंबर हेच ऐकायचं होतं आम्हाला. आपली फॅमिली लय मोठी आहे. युट्यूबची फॅमिली आपली लय मोठी आहे. सगळ्याचा सपोर्ट आहे भाजीला. ते मग ती स्वराला लावा काय पण करून. तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही पाठवलेला? बैलाचा व्हिडिओ बघितला की नाही युट्यूबला. आणि कसा बरं लिंक पाठवतो तुम्हाला. तुम्हाला म्हणे व्हिडिओ करत आला तर चालतंय का? असं कोण आता मला तिकडे ते काय दिलेली कोण तर तुमच्या भागातली टाकतात. ते बकासूर गोट सरजावले नेऊन गेलेले ते. हा ती माहिती आहे. पण ते आपली टाकतात. मला आमचं कसं आमच्या भागातले आम्हाला नादावी करते त्याच्या. बर चालतं. बरं तिथं आसपास कसं 5 किलोमीटरचं असते आरत परतच. हा ती माहिती आहे. ती माहिती आम्हाला आहे. आमची बैल ओळखतात. पण तुमच्या भागातले ते आल्यावर सांगितल्यावर कळते मला. चालते दादा. बकासूरमुळेच आम्हाला बकासूर मुळेच काय झालं आम्हाला कमेंट आल्या भरपूर की बकासूरला जिथं ट्रीटमेंट केली तिथं करा दादा तुम्ही. मी तुम्हाला नंबर घेऊन पाठवला तुमचा. चालतं दादा तेवढं लावा भाजी सुराला. बैल सिलेक्ट करून देतो. व्हिडिओ करत येऊ देईल का? व्हिडिओ तिथे चालेल का केला तर? नाही ती गॅरंटी देतो. चालतं हे दादा ऐकायचं होतं. लय खर्च झालाय त्याच्यावर. आणि तिथं एवढा खर्च होत नाही आपल्याकडे. तुमच्या भागात ते मेला ऐकलं पण पवार मला तिकडची म्हणजे भरपूर येतात नाही सांगत. हो एवढं तेवढं आपल्याला एवढं फीच आणि बटन आपल्याकडे काय नाही. बरं चालतंय. तर मग परवा आहे ना उद्या जोड असतं राव. म्हणजे कपॅसिटी आपली एवढीच बैल. हा सुदेल मंगळवारी येतो मग. मंगळवारी सकाळी 7:30-8 पर्यंत या लवकर. क्लिअर करून देतो बैलात. आपण सांगतो तिला काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. अहो लय व्यायाम काय त्यासाठी जेवढं कोणी केलं नसेल तेवढं केलं भाजीला. आम्ही सगळं प्रयत्न केले सगळं. आपण करून देतो तुम्हाला काय टेन्शन घेऊ. व्हिडिओ करू देईल का? व्हिडिओ तुमचा तिथे आल्यावर केलं चालतोय ना? नाही हो मी बाईट आणि व्हिडिओ देत नाही. नाही काय बोलायचं राहू दे. व्हिडिओ कर. बोलायचं पण नाही. कसं आहे मला त्याचं हा तुम्हाला पटणार. मी एक दिवस तुमच्याकडे फोन फॉरवर्ड करतो. हा बरोबर आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि हिकडच्यामुळे टेन्शन वाले. कपॅसिटी नाही आपली तेवढी. बर करणार लेजन झाल्यात. त्यामुळे मी आले कोणाला व्हिडिओ शूटिंग बर बाईट कोणाला देत नाही. आता तिकडे तुमच्या बाईट सगळी बाईट मागायला किती तर बोलवायला. बाईट नाही तुमची घेत म्हणायचं. फक्त आम्ही दाखवतो. आम्ही भाजीचा दाखवतो व्हिडिओ भाजीचा फक्त. बरं राहू दे तिकडे लावा भाजी सुराला आमचा भाग. हा क्लिअर करून देतो. काय तुम्ही काय हा पण मला सल्ले विचारणारे त्रास होते. बरोबर आहे. नाही राहू दे. नाही सर फक्त आपला भाजी सुराला लावा. भाजीची लय मोठी हिस्ट्री आहे. त्याला इतका खर्च केला आम्ही. दवाखानं परत चोळून पण घेतलाय. सगळं केलं. आपलं एक सांगतो तुम्हाला. हा
इकडे येऊन गेला की परत औषध गोळ्या काय करा इंजेक्शन ते. चालतंय मग मंगळवारी 8 वाजेपर्यंत येतो. मला फक्त तुमचं लोकेशन पाठवायचं. अगं बाई, इथं एक कडीपत्त्याचं झाड आमच्या भाऊजींनी लावलंय आणि इथं पण एक कडीपत्त्याचं झाड भाऊजींनी लावलंय. बास्की पिलू बास्की. काय गले मोठा थांब पप्पा काढून देते अडचणीत. आणि तुझ्या मागं कोण आहे ग? एक मिनिट हा दुसरा भाई. आधी थांबा, ह्या व्हिडिओतला आपण मिटवूया. आता तुम्ही आगड बेगड आडक बेगड काय बरं, हा तिथं फोन केलेला तर ते दादा बोललेत की व्हिडिओ नको, असं आम्ही परमिशन घेऊनच व्हिडिओ करतो. कारण कसं कुणाच्या मर्जी विरुद्ध आपल्याला ते करायचं नाही. ते आम्हाला पण पटत नाही की उगाच आपले दिसलेत की लगेच त्यांना व्हिडिओत घ्या आणि त्यांच्या मनाविरुद्ध. तर तुम्ही आता सगळ्यांनी बऱ्यापैकी संभाषण ऐकलं तर त्यांना एवढं लोड व्हायला लागलं, एवढं नंदी येतात की त्यांनी लिमिटेड घेतात अपॉइंटमेंट देऊनच. तर आपल्या फॅमिलीला लक्षात यावं, म्हणजे हा 9 वाजता व्हिडिओ येतोय तर आपल्या बाजीला जिथं बकासूरची ट्रीटमेंट झाल्या तिथंच दाखवायचं आहे. भरपूर मोठ्या मोठ्या टॉपच्या नंदींची नावं सांगितली त्यांनी. हो, ते काय आता आम्ही तुमच्या बरोबर शेअर करत नाही. ते म्हटले ते नका नाव घेऊ, मग राहू दे म्हटलं, कशाला सांगतो आम्ही. हो, तर परमिशन घ्यायची होती आपल्याला व्हिडिओ, म्हणजे आपल्या फॅमिलीला कळालं असतं की ते म्हणते नको व्हिडिओ, बरं राहू दे म्हटलं. फक्त आपण कसा व्हिडिओ घ्यायचा चालतंय. आता आपण दुसऱ्या ह्याच्यात सांगूया, आपण श्री शनिकम युट्यूब चॅनल वरती सांगूया आता. होय, तर विषय काय चाललंय? अहो, ही हराळी उद्याची तयारी करते हो, कारण उद्या काही तुम्ही आणून देत नाही. मग मी तिकडे पाक खाली गेलेली आपल्या रानाच्या टोकाला शेवट. एवढ्या खाली एवढ्या लांब गेलीस? हो, छान वाटलं खरं. आणि मग गेली तर आपल्या ह्या उसाच्या कोपऱ्यावर छान हराळी दिसली, म्हणजे घेऊन येऊया. कारण उद्या तुम्ही आणून द्यायला तुमच्या लक्षात राहत नाही, दुपारपर्यंत माझी कामं आवरत नाहीत, त्यामुळे माझ्या पण लक्षात राहत नाही. उद्या सोडलेलं नाही, निवडल्या का भरपूर पेंड्या करणार आहे, सकाळी घालायला संध्याकाळी घालायला. चालते चला. त्यामुळं आणि प्रत्येक संकष्टी बाजी बरोबर कडक असते आहे. कशाला बसायला लागलं पिल्लू? बसायला लागलेलं नाही, काय करते खूप करते. आपल्या युट्यूब फॅमिलीवर शेअर झालं नव्हतं ना, तुमची इच्छा. डोळा घासलीस की लागल की डोळ्याला? त्याला उकरायचं आहे, शिंग त्याची अशी वेगळी जायची ग, उकरा येईना त्याला. तो म्हणते टेन्शन घेऊ नका, त्याचं सगळंच काही ह्यावेळी सगळं काय असेल ते बाद झालं भाजीच. सगळं शरीरच धुणं काढतो त्याचा. धुवून म्हणजे चेकअप ग. तिकडे बघा की साहेब, बघा साहेब काय तू घेतले तोंडात त्यानं? नाही काय घेतले काय का? काय बघ तिथे अजून नारळ आहे छोटे छोटे. बर चला भाजी शेट. मी आपल्या इकडचं शेत दाखवलं, झेंडूची झाडं लावलेली दाखवलीत, आणि नंतर हेच की आपल्या सीताफळ वगैरे, आणि जिथं आपला भाजी ट्रीटमेंटला जाणार आहे तर ते पण शेअर केलं अडग बेडगला. तर त्या दादांना आपल्या इकडचं नंदी माहीतच नाहीत, त्यामुळं तर काही विषयच नाही. आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की मी बाईट देणार नाही. भरपूर जण मागे लागलेत पण ते देणार नाहीत, कारण त्यांना कर्नाटकापासून म्हणजे भरपूर असे नंदी आहेत, त्यामुळं आपण काय ह्यांनी तर काय तिकडचा व्हिडिओ करू शकणार नाहीत. आजच तुम्हाला सकाळच्या 9 वाजताच्या व्हिडिओ समजते. आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. हो, आणि जिथं बकासूरला दाखवलंय आहे, जी आपल्या फॅमिलीची इच्छा आहे, तर तिथंच आपण बाजीला पण दाखवणार आहे. आणि बघूया, आता तरी देव पाहू देल आणि त्या डॉक्टरांचा गुण येऊ देल आपल्या बाजीला. आयुर्वेदिकच आहेत ना ते पण. होय, काय माहिती एवढं मला नाही कल्पना, तिथे गेलो कळलं. हा, आणि आता ते किलोमीटर किती आहे तर ते पण समजले. 70 किलोमीटर आहेत ना, 70-80. हा 70-80 काही तर आता तिकडे ह्यांना मंगळवारची अपॉइंटमेंट मिळाल्या. आणि भरपूर जणांचा बाजीवर जीव आहे, तसाच ह्यांचा जीव की प्राण आहे. मी काय म्हणत होतो, उद्याच उद्याच उद्याच. हो, ह्यांनी लय अवखीत पल
तर त्या बलत काय होत नाही. आणि आता तुम्ही बघितलं भाजी कसा उकरत होता. तर त्यात उद्या आहे संकष्टी. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला आणि सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांची संकष्टी आहे त्यांच्यासाठी, ज्यांचा सोमवार आहे तर त्यांना सुद्धा. आता उद्याचा व्हिडिओ कसा होणार आहे ते मला पण माहित नाही, कारण उद्या उपवास आहे. बघूया आता उद्या काय शेअर करता येईल. आणि जसं म्हणजे मी तुमच्या बरोबर आजूबाजूच जे आपलं राहून जातं शेअर करायचं तेच शेअर करत असते. जसं मी हळूहळू आपली शेती पण दाखवत जाईन. तर आज इकडचं आपलं जे घेवडा वगैरे केलाय भुईमुग आणि लागण कशी उगवून आलं तिथनं खाली ते पण दाखवलंय. आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.